हॅलो फ्रेंड, मी आहे माधुरी चव्हाण आणि तुम्ही बघत आहेत मधूस किचन रेसिपी. चला, आज तुमच्यासोबत एकदम इझी आणि क्विक कमी साहित्यात होणारी आलूची भाजी आणि पुरी रेसिपी शेअर करणार आहे. चला स्टार्ट करू. त्यासाठी लागणार आपल्याला 4 बॉईल केलेले आलू, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर. मसाले आपले बेसिक घेतलेले आणि इकडे आहे आपलं हळद, जिरं, मोहरी. चला स्टार्ट करू. गॅस ऑन करून घेऊ. तेल टाकून घेऊ आपण. 2 मिनटं तेलाला गरम होऊ देऊ. त्यात आपण आता टाकून घेऊ अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरा, कढीपत्ता, लसूण, 2 हिरव्या मिरच्या, दोन मिनटं आपण फ्राय करून घेऊ. फ्राय झालेला आपला लाल मिरच्या टाकून घेऊ. कांदे बारीक चिरलेले, छान असे फ्राय करून घेऊ गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत. खूप इझी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आणि खूप टेस्टी आहे. बघू शकता तुम्ही, छान झालं आहे आपलं ब्राऊन बऱ्यापैकी. आता आपण मसाले टाकून घेणार आहेत. हळद, धने पावडर 2 चम्मच, लाल मिरची पावडर 1.5 चम्मच. माझे घरचेच मसाले, मी घरीच ग्राइंड करते सर्व. अर्धा चम्मच काळा मसाला, बडीशोपचं पावडर 1 चम्मच, मीठ चवीनुसार. छान असं फ्राय करून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ आता, मसाले जळायला नको आपले. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण पाणी टाकतं फोडणीच्या टायमाला. छान आपले असे मसाले फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात. एक छोटा आलू टाकून घ्यायचा आपल्याला आणि मसाल्यामध्ये छान असा त्याला क्रश करून घ्यायचा आहे. एकजीव करून घ्यायचा आपल्याला मसाल्यामध्येच. छान चुरून घ्यायचं आपल्याला मसाल्यामध्येच. भाजी आपली छान अशी गाडी गाडी होते. छान पाणी घातलं मीने. 1 ग्लास अजून पाणी टाकून घेऊ. 2 मिनटं आपण आता उकळी येस तोपर्यंत वाफवून घेऊ. झाकून घेऊ. उकळी आलेली आपल्या भाजीला. आता आपले बाकीचे उरलेले आलू आहेत, त्याला मी छोटे छोटे तुकड्यांमध्ये केलेले आहे. आता ते टाकून घ्यायचे आपल्याला सगळे. आपण छान असे त्यांना बारीक करून घ्यायचे थोडं भाजीमध्ये पण. आणि तुम्हाला जसे आवडत असेल त्यानुसार तुम्ही लहान मोठे तुकडे ठेवू शकतात. तुम्ही बघू शकतात माझे काही मोठे पण आहे, खूप बारीक पण आहेत. त्याच्याने मस्त छान अशी भाजीला टेस्ट येते. थोडं उकडून घेतली आपण भाजीला, उकडी येऊन घेतली आहे. कोथिंबीर टाकायची, गार्निश करून घ्यायची आहे. कमी गॅसवर अजून 2 मिनटं होऊ द्यायची आपल्याला भाजी. तुम्ही बघू शकतात किती छान भाजी झाली आपली तयार, कमी साहित्यात आणि कमी वेळात. तुम्ही पुरीसोबतही खाऊ शकतात, पोळीसोबतही खाऊ शकतात आणि भातासोबतही खाऊ शकतात. खूप इझी आणि खूप टेस्टी आहे. तुम्हाला मी पुरी पण करून दाखवते. तुम्ही बघू शकतात मी लाटून घेतलं आहे. चला फ्राय करून घेऊ. माझे सर्व पुरी असेच फुलतात. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की शेअर करेन. मी अशाच सर्व पुरी तळून घेऊ. आता माझ्या पुरी तळून झाल्या आहेत. आपण आता सर्व करून घेऊ एका बाउलमध्ये. बघू शकतात तुम्ही भाजी किती छान झाली आपली. थोडी ग्रेव्ही पण ठेवली मीने पुरीला लागेल असं खाण्यासाठी. माझ्या मुलाला अशीच आवडते. इझी आणि एकदम टेस्टी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा आणि कमेंट पर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.
रेसिपी चांगली वाटली असेल तर नक्की सांगा. बाय.